हे बघा मी बटाटे कापून घेतलेत. याचा पिवळा बटाटा करायचा आहे. न उकडता पिवळा बटाटा करणार आहे. साली न काढता चिरलाय, छान लागतो असा. हे बघा, त्यासाठी कांदा घेतलाय, मिरची, कढीपत्ता पण घेतलाय, मी पहिला घेतला नव्हता. हिंग लागणार आहे, राई, जिरं, मीठ, धना पावडर, हळद आणि तेल. वाफेवर करायचं आहे बघा, छान होतं असा. तेल टाकूया. तर राई टाकूया. राई चांगली तडतडून द्यायची. हे बघा, राई चांगली तडतडते आहे, ट्रेनचा आवाज येतोय. राई चांगली तडतडली. आता जिरा टाकूया. जिरा हलका असतं, लगेच भाजतं म्हणून. हे बघा, मिरच्या टाकल्या. जिरा हलका असतं, लगेच भाजतं ते. तर मिरच्या चांगल्या भाजून घेऊया. हे बघा, हे बघा मिरच्या भाजल्या आहेत. आता कढीपत्ता आणि कांदा टाकूया. कढीपत्ता कांद्यासोबतच टाकते. पहिला टाकलं ना खूप काळा होतो तो. चांगला भाजून घेऊया कांदा. कांदा भाजत आलाय, त्यात थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे. कांदा भाजलाय. आता हिंग टाकूया, धना पावडर आणि हळद. चांगलं मसाले परतून घेऊया. बटाटा टाकून घेऊया. याला चांगला परतून घेऊया. याला वाफेवर शिजवायचं, छान लागतं बारीक गॅसवर. चांगला परतून घेतलाय. त्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा वाफेवर. छान लागतो, करून बघा. बारीक गॅसवर शिजवून घेऊया. बघा बटाटा शिजला आहे बघा, किती मऊ शिजलाय. वाफेवर केलाय, मस्त एकदम. हे बघा कसा शिजलाय एकदम. करून बघा अशी भाजी, छान होते. बघा शिजलंय पण एकदम मऊ. असं करून दाखवते बघा. तर गॅस बंद करूया.